हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने बाळजाबाईंनी रचलेला डाव फुकट जाणार आणि दुष्यंत कृष्णावरती विश्वास दाखवणार. नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, म्हणजेच हळद रुसली कुंकू हसले मालिकेच्या पुढे काय घडणार त्या भागाला जाणून घ्यायला. तर आता आपण इथं पाहतोय की दुष्यंतने त्या माणसाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हे बघ, लक्षात ठेव, माझी बायको असं काहीही करणं शक्य नाही आहे आणि आता मी तुला सोडतोय ते म्हणजे फक्त या कारणामुळे, कारण तू हे जे काही माझ्याकडे सांगायला आला आहेस ते ऐकल्याच्या नंतर मला असं वाटत नाही की हे सगळं तुझं डोकं आहे. हे सगळं तुला कोणीतरी करायला लावलं आहे आणि म्हणून तू सांगण्यावरनं केलं आहेस, म्हणून मी तुला सोडतोय. तर इकडे आता बाळजाबाई जेव्हा दुष्यंतचा कृष्णावरचा एवढा विश्वास बघतात तेव्हा त्यांना खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. बाळजाबाई विचार करू लागतात की बापरे, दुष्यंतचा ह्या भिकारड्या कृष्णीवर एवढा विश्वास आहे की आज याच्या जीवावर बेतलंय हे त्याला एक समोरची व्यक्ती येऊन सांगायला लागल्या आणि तरी बी ह्यो कृष्णीवरच विश्वास ठेवायला. नाही नाही नाही, ह्यो एवढाही विश्वास दुष्यंतचा कृष्णावरती असलेला माझ्यासाठी बरा नाही. मला नाहीच चालायचं हे असं बघत राहणं. त्याबरोबर इकडे दुष्यंत हा त्या माणसाला तिकडनं हकलवून लावतो आणि मग कृष्णाकडे येतो. तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा, अगं तुझ्या डोळ्यात पाणी कशासाठी आलं आहे? तुला काय वाटतं त्या तसल्या खोटारड्या भिकारड्या माणसाचं ऐकून मी तुझ्यावरती शंका घेतली असती का? अगं नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला पूर्ण खात्री आहे की तू काहीही केलेलं नाही आहे आणि अगं तू काही करूसुद्धा शकत नाहीस, हे सुद्धा मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार पर. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा पण वगैरे तू लावूच नकोस ना या सर्व गोष्टींना. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो तसं नाही, पण तरी बी त्या माणसानं येऊन थेट माझंच नाव घेतलं या गोष्टीचं मला जादा वाईट वाटायलं. अहो तुम्ही माझ्यासाठी आजपावतर किती काही केलं, मग तरी बी मी तुमच्या जीवाचा खेळ करन असं कसं होईल? हे समज खोटं आहे, ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, पर घरच्या समद्यांना तर माझ्यावर डाऊट आलाच ना. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, हे बघ कृष्णा, असं काहीसुद्धा नाही आहे. तू उगाचच्या उगाच फार विचार करतेस ना, त्यामुळे तुला त्रास वाटतो. तू जास्त विचार करूच नको या सर्व गोष्टींचा, म्हणजे तुला त्रास होणारच नाही. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आहो. दुष्यंत म्हणतो, आता ते सगळं जाऊ दे, आपण केक कापत होतो ना, चल पुन्हा केक कापूया आणि तुझा आनंद साजरा करूया. पुन्हा सगळे केक कापायला येतात, केक कापतात, कृष्णाचा वाढदिवस साजरा होतो. आता दुसऱ्या दिवशी मैनावतीला बाळजाबाईंचे कान भरायचे असतात, त्यामुळे मैनावती ही बाळजाबाईंच्या खोलीत आलेली असते. आता ती बाळजाबाईंना म्हणत असते, बघितलंत नवं, तुमचा ल्योक आता काही तुमचा उरलेला नाही, आता तो त्या कृष्णीच्या ताब्यात गेलाय. समजा अगदी कृष्णा 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 करत असतो, सतत कृष्णीचं नाव तोंडावर असतंय बघा त्याच्या. आता शेवटी म्हणतात नवं, लगीन झाल्यावर पोराचा आईचा पदर सुटतो आणि बायकोच्याच पदराखाली पोर जातं, ते काही खोटं नाही. दिसलं, हा दिसलं. त्याबरोबर बाळजाबाई ह्या तिला म्हणत असतात, गब्बस, उगाचच्या उगाच देवानं तोंड दिलंय म्हणून काहीतरी बोलू नगस मैनावती. लक्षात ठेव, माझा पोरगा कधीच त्या कृष्णीच्या तालावर नाचणार नाही. माझा पोरगा फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार आयुष्यभर. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, म्या त्या कृष्णीला ह्या घरात लगीन करून आणली ते म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या फायद्याखातर. मला राजकारणात जिंकायचं होतं आणि तिला राजकारणच कळत नाही, ह्यो माझा सगळ्यात मोठा फायदा आहे. त्याबरोबर आता मैनावती म्हणते, म्हणजे? त्याबरोबर आता बाळजाबाई तिला समजावून सांगतात की मी कृष्णाला ह्या घरातनं बाहेर काढणार वगैरे ते सगळं. त्याबरोबर आता कृष्णा हिने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं, कारण बरोबर त्याचवेळी ती बाळजाबाईंना चहा द्यायला त्यांच्या खोलीजवळ आलेली असते. आता कृष्णा आतमध्ये येते आणि बाळजाबाईंना म्हणते, नाही काढू शकणार. त्याबरोबर बाळजाबाई मागं बघतात तर तिथं कृष्णा असते. बाळजाबाई कृष्णाकडे बघतच राहतात, तर कृष्णाचं आज वेगळंच काही रूप बाळजाबाईंना पाहायला मिळतं. कृष्णा म्हणते, तुम्ही मला ह्या घराबाहेर कधी बी नाही काढू शकणार, समजलं नवं? कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील हिचा ह्यो सबूत आहे. तुम्ही मला घराबाहेर काय काढणार हो? उलट आता मॅच जाऊन दुष्यंत सरकारसनी तुमचं हे खरं रूप दावणार. त्यावर बाळजाबाई म्हणतात, माझा लेक तुझ्यावर विश्वास ठेवल असं तुला वाटतं होय?
अगं कृष्णे फसशील, असं काहीतरी करायला जाशील तर. नाही, कारण काय आहे, तुला ठावं नाही म्हणून सांगतो. माझ्या लेकाचं माझ्यावरती लई प्रेम आहे आणि विश्वास तर अफाट. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, म्या पुरावा गोळा करणार आणि मग दुष्यंत सरकारांमुळं तुमचा चेहरा उघडा बी पाडणार. लक्षात ठेवा, ह्यो माझा बी सबूत आहे तुम्हासनी बाळजाबाई. त्याबरोबर मग आता कृष्णा विचार करायला लागते, याचा अर्थ तो साप बाळजाबाईंनीच आणला होता मला दुष्यंत सरकारांच्या नजरेतनं पाडण्यासाठी. मग आता मला काहीतरी करायच हवं. मग आता कृष्णा ही त्या जो साप घेऊन आलेला माणूस होता त्याच्यापर्यंत पोहोचते आणि आता कृष्णा ही त्याला विचारू लागते की तुला तो साप आणायला खरोखर कोणी सांगितलं होतं, कोणी तुला पैसे दिले होते, खरं सांग. आता तो माणूस पहिला तर नाकबूल जात असतो, पण मग कृष्णा चांगल्या त्याला तिच्या भाषेत दरडावते, घाबरवते. मग शेवटी त्या माणसाचा नाईलाज होतो आणि मग तो माणूस कृष्णाला खरं सांगतो की हे सगळं मला बाळजाबाईंनी करायला लावलं होतं. खरं तर बाळजाबाईंना तुला संपवायचं होतं आणि त्यासाठी बाळजाबाईंनी मला तिथं तो साप ठेवायला सांगितला होता. पर ऐनवेळी तू तिकडनं गेलीस आणि मग तिथं दुष्यंत सरकार उरले. मग दुष्यंत सरकारांना त्या सापानं दंश केला, पर तू तिथं येऊन दुष्यंत सरकारांचा जीव वाचविलास. म्हणून मग बाळजाबाईंनी मला सांगितलं की म्या घरला यायचं आणि तुझ्याकडनं पैकं मागायचं, दुष्यंत सरकारसनी माराया जो नाग घेतला होता त्याचं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, लाज नाही वाटत तुला? एका लग्न झालेल्या बाईच्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलास आणि वरनं त्याचा आळबी तिच्यावरच घातलास. देव तुला नरकात बी जागा द्यायचा नाही, कळलं नवं? पर आता जर या पापातनं मुक्ती हवी असेल की नाही, तर गपगुमान माझ्याबरोबर घरला यायचं आणि घरला येऊन समद्यासनी समद खरं सांगायचं. चल. आणि मग आता बाळजाबाईंसमोर, दुष्यंतसमोर, घरातल्या सगळ्यांसमोर कृष्णा त्या माणसाला घेऊन येते आणि आता गपगुमान खरं सांगायचं असं सांगते. त्याबरोबर इकडं तो माणूस आता बाळजाबाईंकडे बघतो. बाळजाबाई डोळं मोठं करून त्याच्याकडे एकडाव बघतात. त्याबरोबर तो माणूस आता लगेच बोलायला सुरुवात करतो. तो सांगतो की वय म्या खोटं बोललो तुमच्या समद्यांबरोबर, हे समद करायला मला कृष्णीनं नव्हतं सांगितलं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आता कसा आला वटणीवर कृष्णा, बरं केलंस तू, आता ह्याला सोडायचा नाही. त्यावर कृष्णा म्हणते, थांबा थांबा दुष्यंत सरकार, आवा अजून तर ह्यानं लई काही सांगायचं बाकी, बोल रे तू पुढं. त्याबरोबर तो सांगायला लागतो, हे समद मला सावित्रीनं करायला लावलं होतं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, माझ्या आईचं नाव कशा पायी घ्यायला लागलंयस? त्यावर तो म्हणायला लागतो की मी खरं बोलायलो, खरंच हे समद मला सावित्रीनं करायला लावलं होतं. खरं तर सावित्रीलाच कृष्णीचा सुखी संसार बघवत नव्हता, तिला कृष्णीला विधवा केलेलं बघायचं होतं. कारण सावित्रीचा नवरा कृष्णीमुळंच मेला नवं असं तिला वाटतंय. म्हणून मग आता कृष्णीला तरी कसं काय नवऱ्याचं संसाराचं सुख लाभू द्यायचं, आणि ती पांढऱ्या पायांची आहे, अवदस आहे असं आधीच गावातल्या लोकांचं म्हणणं आहे. मग जर दुष्यंत सरकारांना काही कमी जास्त झालं असतं तर ते समजा कृष्णीवरच आलं असतं असं तिचं म्हणणं होतं. हे तिनं स्वतःहून मला सांगितलं होतं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, खोटं आहे समज, खोटं बोलायलो येऊ, अहो माझ्या आईचं नाव उगाच घ्यायला आहे. त्याबरोबर आता बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, ह्यो खोटं बोलायला आहे? त्यावर कृष्णा म्हणते, वय खोटं आहे हे समज. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अगं मग खरं काय आहे ते तू सांग की कृष्णे, तुला तर ह्यानं समज खरं सांगितलं असेलच की. आता बाळजाबाई कृष्णाकडं बघून हसतात, दबक्या गालातल्या गालात ते हसतात हे कृष्णा नोटीस करते. पण आता कृष्णा ही काहीही बोलणं टाळते, कारण कृष्णाला माहिती आहे की तिने जरी बाळजाबाईंचं नाव खरं सांगितलं आणि ती खरं बोलत जरी असली तरीही दुष्यंत कृष्णावर विश्वास ठेवणार नाही, दुष्यंत हा बाळजाबाईंवर विश्वास ठेवणार. बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, अगं कृष्णे बोल की, ह्यानं खरं सांगितलं असेल नव्ह तुला? त्यावर आता लगेचच दुष्यंत म्हणतो, नाही आई, मला हा सफेरा बोलतोय ना तेच खरं वाटतं. कृष्णाची आई हे सगळं नक्कीच करू शकते, कारण मुळात ती कृष्णाला स्वतःची मुलगी मानतच नाही. आपण गेल्या वेळीसुद्धा पाहिलं की आमचं लग्न होण्या अगोदर मी आणि कृष्णाने त्या बटूकबाबाचं सत्य सगळ्यांच्या समोर गावात उघडं करण्यासाठी नवरा बायको बनलो होतो. तेव्हा कृष्णाचं माझ्यामुळे लग्न मोडलं होतं. तेव्हासुद्धा तिच्या आईने सगळ्या गावासमोर तिला दोषीदार ठरवलं होतं. आता मी तिच्या आईला सोडणार नाही, मी तिला जाब विचारणार. त्याबरोबर कृष्णा म्हणते, थांबा दुष्यंत सरकार. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं तुझी आई. त्याबरोबर कृष्णा म्हणते, थांबा, म्या म्हणायलो नवं थांबा, तर थांबा तुम्ही. आणि राहिला प्रश्न माझ्या आईला काय विचारायचं आणि काय नाही विचारायचं तो, तर म्या बोलतो माझ्या आईबरोबर, तिनं काय केलं आहे आणि काय नाही केलं आहे हे ती स्वतःहून मला समज सांगल. म्या बोलीन तिच्याबरोबर, तुम्ही तिच्याशी बोलण्याची काही काळजी करू नका, मी आहे नवं.
त्याबरोबर आता दुष्यंत हा बाळजाबाईंना म्हणतो, आई शी, अशी सुद्धा आई असू शकते यावर माझा विश्वासच बसत नाही. एक माझी आई जिला माझ्या जीवाची किती काळजी आहे, जी माझ्यासाठी काय काय करत असते, आणि एक कृष्णाची आई जिने कृष्णाच्या जीवावरती उठण्याचा प्रयत्न केला. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत लेका, ते समद मरू दे र. जर ह्या समद्यात माझ्या लेकराला तुला काय झालं असतं तर तुझ्या ह्या आईनं काय केलं असतं? माझ्यासाठी जगात काय बी महत्त्वाचं नाही बघ दुष्यंता. माझ्यासाठी फक्त तू, माझा ल्योक, इतकंच काय ते महत्त्वाचं आहे. तुझ्या भोवती माझं अख्खं जग फिरतं दुष्यंत. तुला ठावा आहे नवं, जर तुला काय बी झालं ना तर तुझी ही आई जगू नाही र शकायची. दुष्यंत, माझं लई प्रेम आहे तुझ्यावर, असं म्हणत बाळजाबाई दुष्यंतच्या जवळ येतात. आता हे सगळं कृष्णा बघत असते. बाळजाबाई कृष्णाकडे बघून हसत सुद्धा असतात, पण कृष्णा मात्र काहीच बोलू शकत नसते. त्यानंतर आता इकडं बाळजाबाई ह्या लगेचच म्हणतात, ह्या सफेऱ्याला इकडनं हाकलून लावा पहिला. त्याबरोबर लगेच गणपत म्हणतो, होय होय बाळजाबाई, त्याची काही तुम्ही काळजी करूच नका, ती सोय म्या करून घेतो. आणि मग आता लगेचच गणपत त्या सफेऱ्याला म्हणतो, ए बाबा, चालतं होतो इकडनं का आता तुझी खेटरानं पूजा करू, निघ. तसं आता लगेचच इकडे जयकांत म्हणतो, नाही नाही पप्पा, ह्याच्या खेटरानं पूजा करण्याचा कार्यक्रम तर मी करणारच आहे, पण फक्त आता आपल्या वहिनी साहेबांनी ह्याला पकडून आणलाय ना, म्हणून थांबलोय. एक डाव ह्याला आपल्या बंगल्याच्या बाहेर तर पडू द्या. एकदा का ह्यो बंगल्याच्या बाहेर पडला की मी मग याच्याकडं बघतोच जरा मागणं जाऊन. त्याबरोबर लगेचच आता तो सफेरा म्हणायला लागतो, बाळजाबाई, अहो म्या तुमच्या मोहरं हात जोडतो, पदर पसरतो. अहो हाताव कमवून पानाव खाणारी माणसं आम्ही, हे असं नका करू माझ्याबरोबर. अहो मला त्या सावित्रीनं पैकं दिलं होतं हे काम करण्यासाठी, मग म्या काय करणार होतो? मला पैशांची गरज होती, नड होती. पैशांच्या नडीपुरं माणसाचं काही चालत नाही हो. पैशांसाठी माणूस काय बी करू शकतो, आणि मे बी त्याच केलं. आणि शेवटी तरी बी येऊन मी तुम्हाला समजा खरं सांगितलं की, मग आता कशापायी उगाचच्या उगाच माझ्या गरिबाच्या पोटाव पाय आणायला सांगा की जयकांत शेटजीसनी. अहो लय मारत्याल ते, मला लय मारत्याल. अहो जर मला मारलं, मला 2-4 दिवस चालता फिरता नाही आलं तर म्या काय करू? माझ्या पोटापाण्याचं कसं होईल? माझ्या घरात माझी म्हातारी आय हाय, माझी बायको हाय, माझी 2 लेकरं आहेत, मला कुटुंब आहे हो. म्या जर ह्यो असा जागेवर बसलो तर माझं समज ठप्प होईल. म्या समज केलं ते पैशांसाठी. माझ्या घरात राशन नव्हतं, अन्न नव्हतं, घरातल्यांना उपाशी तर मारू शकत नव्हतो ना म्हणून. त्याबरोबर मग बाळजाबाई लगेचच जयकांतला म्हणायला लागतात, जयकांत गबस, असलं काहीतरी अभद्र बोलू नगस. आणि आपल्यावरचं अरिष्ट टळलं की नाही मग झालं तर. आणि राहिला प्रश्न तुझा. अरे आम्ही गावातल्या प्रत्येक गरजूला मदत करतो, तुला केली नसती बाई जर आमच्या दाराच्यावर आला असतंस तर. आमच्या लेकराच्या जीवावर उठलायस, आम्ही तुला सोडणार तर नाहीच. पर आता बायको पोरांची आणि आईची म्हाताऱ्या आण घालतोयस म्हणून सोडायलोय. लक्षात ठेव, पुण्यांदा जर माझ्याच काही गावातल्या कुठल्या बी पोराच्या जीवावर उठलास का नाही, पुण्यांदा हे असलं काहीतरी काम करा हातात धरलंच नवं तर तुझी गाठ माझ्या हातात आहे. आणि एक गोष्ट कायम पक्की डोक्यात बांधून ठेवायची, गावातली समधी पोरं ह्या बाळजाचीच पोरं आहेत. त्यामुळं पुण्यांदी एखाद्या बी लेकरावर असा नजरवर कडून बी बघायचं नाही. आणि ते साप बीप काय पाळायचे आहेत का नाही तुला, ते समद गावाच्या बाहेर. आता बाळजाबाई हे सगळं जे बोलतात त्याच्यामुळे आणखीनच जास्त दुष्यंतच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढतो. बाळजाबाई म्हणत असतात, त्या दिवशी जर माझ्या सुनाला काही झालं असतं की नाही तर म्या सोडलंच नसतं बघ तुला. त्याबरोबर मैनावती म्हणायला लागते, आता निघतो का? त्याबरोबर तो सफेरा तिकडनं निघून जातो. मैनावती म्हणायला लागते, खरंच बाई बाळजाबाई, अहो एक आई जी तुमच्यासारखी आहे आणि एक आई त्या कृष्णीच्या आईसारखी म्हणजे सावित्रीसारखी. नाही मला मान्य आहे ती तिची सख्खी आई नाही, अहो पण सावत्र तर बी नाही नवं. तिला जन्म दिला नसला तरी ती तिच्या दुसऱ्या नवऱ्याची तर दुसऱ्या आईची तर पोर नाही नवं. मग तरी बी तिला कशापायी असं एवढं वाईट वाग येऊ तो. नाही मला मान्य आहे ती पांढऱ्या पायाची आहे, अवदस आहे, त्याबरोबर सगळी तिच्याकडं पाहायला लागतात. त्यावर लगेच ती म्हणते, म्हणजे असं सावित्रीचं म्हणणं आहे, पण शेवटी आता ती त्यांच्या घरातनं निघाली नवं, मग तरी बी किती वाईट विचार करतात ती समधी हिच्याबद्दल. त्यावर कृष्णा म्हणते, समध्यांनी घरात जाऊया, नाही म्हणजे इथं दारात उगाच तमाशा नको. सगळीजणं घरात निघून जातात. कृष्णा मात्र खूप नाराज असते. कृष्णा विचारात पडलेली असते की ही बाळजाबाई किती पोहोचलेली बाई आहे. इतक्यात तिच्याकडे अढळराव येतात आणि अढळराव आता कृष्णाला सांगू लागतात, सुनबाई कळलं बाई तुम्हासनी, तुमच्या सासूचं खरं रूप हेच तिचं खरं रूप आहे पहिल्यापासनं. आणि तिच्या ह्याच रूपातनं तिनं दुष्यंतला कायम माझ्यापासनं तोडलं.
माझ्यापासून वेगळं केलं आणि म्या कधी त्याला खरोखर येळ देऊ शकलो नाही नवं. त्याच गोष्टीचा त्याच्या आईनं फायदा उठवला. पण आता तुम्हासनी कळलंय तिचं खरं रूप. आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. तर इकडे बाळजाबाईसुद्धा सावध झालेल्या असतात. आता त्या मैनावती, जयकांत आणि गणपत तिघांनी बी सांगत असतात, लक्षात ठेवा त्या कृष्णीला आता माझा खरा चेहरा दिसलाय. तिनं माझं खरं रूप पाहिलंय. त्यामुळं आता ती काय बी झालं तरी सावध झाली. आता म्या रचलेल्या डावात प्रत्येक वेळी ती अडकलच असं नाही. त्यामुळं आपल्याला आता सावधगिरीनं खेळावं लागणार. आणि त्यात आणखीन एक वाईट गोष्ट झाली आहे, ती म्हणजे दुष्यंतचा तिच्यावर लई दांडगा विश्वास बसला आहे. आणि दुष्यंतचा तिच्यावर विश्वास आहे ह्या गोष्टीचा ती फायदा उठवणार. ती दुष्यंतच्या नजरेतून मला खाली पाडण्याचा प्रयत्न करणार. पण त्या वेळी प्रत्येक वेळी आपल्याला तिचा समदा प्रयत्न हाणून पाडायचा आहे. आणि दुष्यंतच्या नजरेत मी कधी बी पडता कामा नये ह्याची खात्री गणपत भाऊजी, मैनावती आणि जयकांत तुम्हासनी घ्यायचे. लक्षात ठेवा, याच्या पुढं म्या कुठला डाव रचला आणि त्या कृष्णीनं त्यातनं मार्ग काढला तर तिथं तुमचं कुणाचं नाव आलं तर तुम्ही माझं नाव फोडायचं नाही. कारण दुष्यंतच्या समोर माझी इज्जत, माझी इमेज क्लीन आणि नीटच राहिली पाहिजे. तर दुसरीकडं आढळराव कृष्णाला सांगतात, या अशा छक्के पंजे करणाऱ्या बाईजवळ तुमचा पाला पडलाय सुनबाई. आता तुम्ही ठरवायचं या समद्यातनं बाहेर कसं पडायचं ते. नाही म्हणजे बाहेर पडण्याशिवाय आपल्याकडं काही मार्ग नाही आहे. त्यावर कृष्णा म्हणत असते, तुम्ही काही काळजी करू नका थोरले सरकार, मी या समद्यातनं मार्ग काढणार आणि बाहेर बी निघणार आणि बाळजाबाईसनी चांगली जन्माची अद्दल बी घडवणार. दुष्यंत सरकारांसमोर म्या त्यांचा खरा चेहरा आणणार आणि त्यासनी दावून देणार की म्या कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील आहे. कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील होण्या अगोदर म्या कृष्णा कोल्हापुरे होतो आणि या कृष्णा कोल्हापुरेनं जो तिला नडला त्याला कायमच फोडला. त्याबरोबर आढळराव म्हणतात, मग आता तसंच करून दावा. शाब्बास सुनबाई, मला वाटलं होतं तुम्ही खचून जाल. कृष्णा म्हणते, म्या खचलो तर होतो थोरले सरकार, पण आता जर म्या खचलो तर म्या हरलो आणि त्यामुळं म्या नाही खचायचो. आता म्या उभं राहणार आणि लढणार बी. त्याबरोबर आढळराव कृष्णाला शाबासकी देतात आणि म्हणतात, लढा आणि आम्ही बी हाऊतच की तुमच्या मागं. त्यावर कृष्णा म्हणते, मग तर मला कसली काळजीच नाही, कारण माझा बाच माझ्याबरोबर आहे. मग कसली भीती आली लेकीला. त्याबरोबर आढळराव कृष्णाच्या पाठीवरून हात फिरवतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल.